तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. वाद वाद आणि वाद, मग कधी तो नथुरामचा असो, कधी सखारामचा असो किंवा कधी झेंड्याचा असो, जोपर्यंत वाद तप्त असतो तोपर्यंत लोकांसाठी फार मोठ्या चवीचा विषय असतो. एकदा थंड होऊन गेला की ज्यांच्या बाबतीत तो वाद होतो त्यांच्यासाठी मात्र ती अगदी आयुष्यभरासाठी बाळगायची शिदोरी बनून राहते. कधी गोड अनुभवांची तर कधी कडू. अर्थातच मी आजच्या आपल्या पाहुण्यांबद्दलच बोलतोय, पण ते कोण आहेत ते पाहण्याआधी बघूया गुप्त गफांडा. मला सांगा, असा कुठला तारा आहे जो जमिनीवर राहतो? नाही हरलात? नक्की म्हातारा. लालाचा मुलगा सुद्धा अगदी लालासारखाच आहे. दुकानात गेला आणि दुकानदाराला विचारलं, ओ काका, तुमच्याकडे कलर टीव्ही आहे का? कलर टीव्ही? काका म्हणाले, हो. मग हिरवा द्या. लाल्याच्या बायकोनी नुकताच गाण्याचा क्लास लावलाय आणि ज्या वेळेला ती रियाज करायला बसते त्यावेळेला हा आपला बाल्कनीत असतो. शेवटी लाल्याच्या बायकोला कळलं. तिने एक दिवस त्याला विचारलं, काय रे लाल्या, मी जेव्हा जेव्हा रियाजाला बसते तेव्हा तेव्हा तू नेमका बाल्कनीत कसं जाऊन बसतोस? तर लाल्या काय बोलला, हे तू गात असताना मी बाल्कनीत उभा राहतो कारण लोकांना उगाच वाटायला नको की मी तुला मारतोय म्हणून. आणि आता जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या कलाकृतींमुळे काही काळ वादग्रस्त ठरलेले परंतु कायमच निर्विवादपणे रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे रंगकर्मी लालन सारंग आणि शरद पोंक्षे. तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. दादांताई, मासेमारी कशी काय चालू आहे? उत्तम चालू आहे. हो. लोक हो, तुम्हाला ज्यांना माहित नाही मी काय प्रश्न विचारतो त्यांच्यासाठी सांगतो की अभिनयाच्या समुद्रामध्ये खूप पोहून झाल्यानंतर आता त्यांनी मासेमारी सुरुवात केली आहे. एक मासेमारी नावाचं रेस्टॉरंट लालनताईंनी चालू केलेलं आहे पुण्यामध्ये. टिळक रोडला. टिळक रोडला. कसं काय त्याचा रिस्पॉन्स कसा काय? फार छान आहे, फारच छान आहे. म्हणजे माझं जे स्वयंपाकाची आवड आहे आणि मला जे हॉटेल काढायचं कित्येक वर्षापासून इच्छा होती ती माझ्या मुलाने पुरी केली. आणि ते मी सध्या पुण्यात आहे आणि पुण्यात केल्यामुळे मला रोज जाते मी तिकडे आणि पब्लिक रिलेशन उत्तम सांभाळते आणि किचन सांभाळते. किचन सांभाळता म्हणजे तुमची एंट्री किचन मधून होते? हां, काही वेळेला सारखी नसते अर्थात, कुक असतातच, पण त्यांना सगळं ट्रेन मी केलेलं आहे आणि त्याच्यावर नजर असते. त्याच्यामुळे माझी लहानपणापासून आवड कशाची होती? ऍक्टिंगची आवड लहानपणापासून कशाचीच नव्हती. कोणी बिलीव्ह करणार, विश्वास ठेवणार नाही की लालन सारंगला अभिनयातलं काही माहिती नव्हतं, त्याच्यात काही करावं असं वाटलं नव्हतं, काहीही नाही. ॲब्सोल्युटली नोकरी करून कॉलेज करणारी, सिद्धार्थ कॉलेजमध्ये होते मी मुंबईत, आणि बस. आणि त्यानंतर एक वय झाल्यानंतर आपण लग्न करावं आणि ते लग्न कमीत कमी म्हणजे जरा श्रीमंत माणसाशी करावं. म्हणजे जे लहानपणापासून जे बघितलंय, आईचा त्रास म्हणतो, आईला जो त्रास होतो तर आम्ही 7 भावंड, तो आपल्याला भोगता येऊ नये, असं मस्त राहावं, लोकांना खायला प्यायला घालून, आपणही तब्येती, एवढंच स्वप्न होतं. मग ते स्वप्न कमलाकरजींशी लग्न केल्यावर पूर्ण झालं का नाही झालं? का कमलाकरजींची त्यावेळेला परिस्थिती कशी होती? नाही, आमच्यापेक्षा वाईट होती. ते झालं नाही. पण मग मी नाटकात, कॉलेजमध्ये नाटकात कामं करायला सुरुवात केली. मग कमलाकरशी ओळख झाली आणि मग त्यांनी मला विचारलं आणि छानपैकी सांगायचं म्हणजे त्यांनी विचारल्यानंतर ही जी माझी स्वप्न होती 20-1 वर्षात जी असतात मुलींची, ती स्वप्न बाजूला ठेवून मी त्याला हो म्हटलं, कारण त्याच्या घरातली परिस्थिती आमच्यापेक्षा वाईट होती. काय आवडलं होतं त्यावेळेला कमलाकरजींचं? मला सारंगचं व्यक्तिमत्व आणि त्याच्यात जो एक धमक होती तेव्हापासून ती दिसायची. त्याला साहित्याची चांगली जाण होती आणि तो खूप म्हणजे उदार होता. मित्रमंडळीत मला एक खासियत त्याची वाटायची की आम्ही कुठे हॉटेलमध्ये त्या काळात गेलो तर पहिला खिशात हात त्याचा जायचा.
अच्छा. तर ते एक त्याच्यातला स्वभाव आणि ते एकंदरीत कोकणी असल्यामुळे थोडासा असा बोलण्यात त्याचा एक तिरकसपणा असायचा, तोही आवडायचा त्या काळामध्ये. आवडला खरा. आणि मी मग श्रीमंतीची स्वप्न सोडली आणि त्याच्याशी लग्न केलं. पण पश्चात्ताप अजूनही नाही होत त्याचा. अरे कसा होईल. आणि तुमचं काही का असे ना, आम्हाला तर एवढी छान जोडी बघायला मिळाली. आमच्या लहानपणापासून आम्ही त्या जोडीच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. तर त्यामुळे प्रश्नच नाही. शरदजी, तुम्ही मूळचे मुंबईचे का? पोंक्षे आडनाव म्हणलं पुण्याचे का तुम्ही? नाही, पोंक्षे म्हणजे कोकण. संगमेश्वर तालुका आंबव म्हणून. बरोबर. तिथे आडनाव विचारायचं नाही, सगळे पोंक्षेच आडनावाची माणसं राहतात. क्या बात आहे. तुम्ही नथुरामच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहात, पण मग कधी तुम्ही हा तो लगे रहो मुन्ना भाई चित्रपट बघितला का? बघितलं की दोन्ही भाग बघितले त्यांनी. कसे वाटले? छान वाटले. हं? फार आवडले पटलं मला सगळं? पटलं का त्याच्यातलं? नाही, काही पटायची सगळं गरज नाही. नाही, पण तुमच्या स्वप्नात पण गांधीजी येतात का मग? येतात की. येतात, मला म्हणतात की काय रे, म्हणजे मी हे शिकवलं नाही रे माझ्या अनुयायांना. म्हणजे तुझ्या नाटकाला मी अहिंसा शिकवली, सत्याने वागायला शिकवलं, आणि माझेच अनुयायी तुझी नाटकाची बस जाळतायत. माझेच अनुयायी तुम्हाला मारण्याची धमकी देत आहेत. माझेच अनुयायी तुला रात्री अपरात्री फोन करून सांगतात नाटकाचा प्रयोग केलास तर तुझी प्रेत यात्रा काढू. हे गांधींनी शिकवलेलं नाही हो काही. त्यांची सगळी तत्व, त्यांचेच अनुयायी आज पूर्णपणे पायदळी तुडवत आहेत. हे भयंकर खंत वाटणारी गोष्ट आहे. मग तुम्ही जो पडद्यावरती खलनायक साकारता त्याची इन्स्पिरेशन तिकडनंच मिळते की काय? एक पर्सनॅलिटी, माझा आवाज, माझी एक नजर ही खलनायकाला जास्त सूट होते. जेव्हा एका मालिकेमध्ये पहिल्यांदा खलनायकाची भूमिका आपल्या झीवरच्या वादळ वाटमध्ये, तेव्हा आपल्या चॅनलची काही लोक म्हणा, अरे तो फार सज्जन आहे रे. तो अतिशय साधा सरळ आहे, तो खलनायक कसा करणार. पण तेव्हा माझा मित्र संगीत कुलकर्णी, माझा बालपणीचा मित्र, तो धावून आला. त्याने हट्ट केला की नाही नाही नाही, बघा तुम्ही, मी याला लहानपणापासून ओळखतो, तो बघा काय खलनायक करेल. आणि मग देवराम खंडागळे हा रोल मला मिळाला आणि तो भयंकर गाजला आणि झीचं सलग 3 वर्ष खलनायकाचं अवॉर्ड मिळालं. आणि नंतर चांगले माणसांचे रोल आले तर लोक म्हणे नाही नाही, तो खलनायकच चांगला आहे.